वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव। स्वागतम सुस्वागतम। श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ संघाणी इस्टेट सर्व शिव आणि गणेश भक्तांचं स्वागत करीत आहे। सहर्ष सादर करीत आहोत रोहिडेश्वराची शपथ। संत ज्ञानेश्वरांच्या काळात महाराष्ट्रात सम्राट रामदेवराव यादवांच्या देवगिरीवर सोन्याचा गरुडध्वज तर पंढरपूरच्या राऊळावर भगवा ध्वज फडकत होता। त्याच वेळी विंध्याचलास टापाने मागे फेकीत आक्रमक सुलतानी धाड देवगिरीत घुसली आणि त्यावेळी राजाने शत्रूशी लढावं की खंडणी द्यावी या प्रश्नावर मराठी आणि क्षत्रिय तर संन्याशाच्या पोरांनी मुंज करावी की न करावी या प्रश्नावर विद्वान ब्राह्मण पोथ्या पालथ्या करत खण करत होते। तरीही हे संन्याशाचं पोर विश्वात्मक देवाला पसायदान मागत होतं। जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे। आणि 6 फेब्रुवारी 1294 ला सम्राट रामदेवराव यादवांचा प्रचंड पराभव झाला। तर 25 ऑक्टोबर 1296 ला संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली। देवगिरीच्या किल्ल्यात मराठ्यांची सत्ता आणि आळंदीच्या विवरात महाराष्ट्राची विद्वत्ता लुप्त झाली। 17व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या चारही दिशांनी 4 पातशाह्या राज्य करू लागल्या। 2 छायांच्या भांडणात जहागिरी वतनासाठी सुलतानांच्या इमानासाठी मराठी माणसंच मराठी माणसाला मारू लागली। दुसऱ्यांच्या भांडणासाठी वक्तशीरपणे मरूही लागली। हळूहळू त्यांची मनही मरू लागली, इतकी की 4 चौघांसमोर त्यांच्या देव गाई आई लेकी सुनांवर एकट्या दुकट्यानं जरी हात टाकला तरी त्यांना त्याचं काहीच वाटण्यास झालं। युद्धामुळे रयत देशोधडीला लागली, गावेच्या गावे ओस पडली।
देवगिरीवरील मराठ्यांची सत्ता जाऊन 350 वर्ष झाली होती. तरीही महाराष्ट्राच्या दुर्दैवाचे दशावतार अजूनही संपत नव्हते. आमचे नदीकाठचे देवही डोंगर कपारी राहू लागले. अशा कठीण काळात महिषासुर मर्दिनी आई भवानीच्या दारावर अनाथांचा नाथ संत एकनाथ मुठी आपटून आक्रोश करत होता. दार उघड बया, दार उघड, दार उघड, दार उघड, दार उघड. शिवनेरीच्या आदिशक्ती शिवाई देवी पुढे जिजाऊने गोंधळ मांडला होता. गोंधळाला ये आंबे, गोंधळाला ये. आई आता रुसू नका, उशीर बया करू नका. 9 रात 9 दिवस 12 मावळा तुझ्यासाठी खोळाबल्या ती. गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. उधव 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 उधव. अखेर या महाराष्ट्राची साधू संतांची जिजाऊंची प्रार्थना आई भवानीने ऐकली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंना पुत्र झाला. पुत्र महाराष्ट्राला झाला. जिजाऊ शिवबाला रामायण महाभारताच्या गोष्टी सांगू लागल्या. बाळ, कंसाच्या भीतीनं सारं गोकुळ आपल्या गाईचं दूध पूर्णपणे पिळून पिळून काढीत असत आणि त्या कंसाला मथुरेत नेऊन देत असत. अगदी तसंच इथले वतनदार जहागीरदार इथल्या रयतेला पिळून पिळून काढतायत आणि महाराष्ट्राची दौलत जादा बादशहाला नेऊन देतायत. मासाहेब, बादशहा कंसा इतकाच दुष्ट आहे? होय बाळ, आमच्या वडिलांनी लखुजी जाधवांनी सुलतानाची इमानी इतबारे सेवा केली. त्याचं फळ काय तर भर दरबारात त्यांची आणि आमच्या तिन्ही बंधूंची विश्वासघाताने हत्या. राजे तुमच्या आबासाहेबांचा केवढा मोठा दरारा, पण तरीही खळोजी राजे भोसल्यांच्या पत्नींना, आमच्या जाऊबाईंना मुघल सरदारांना पळवलं. उद्या कदाचित नाही मासाहेब, पण हे बदलण्यासाठी स्वतंत्र सिंहासन स्थापण्यासाठी तुमच्या आबासाहेबांनी 6 वर्ष धडपड केली. राजे तुम्हाला कुणापुढे मुजरा करावा लागू नये म्हणून ही पुण्याची जहागिरी तुम्हाला दिली. मुजरा राजे? मासाहेब, पुण्यात कोणी रामदासी आला आहे. शक्तीने पावती सुखे, शक्ती नसता विडंबना, शक्तीने नेटका प्राणी, वैभवे भोगिता दिसे. शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे. शक्ती युक्ती जये ठाई, तेथे श्रीमंत धावती. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. मुजरा राजा रांझेच्या पाटलाला आपल्या आज्ञेप्रमाणे जेरबंद करून आणलाय. आणा त्याला. त्या मुलीच्या वडिलांचंही घेऊन या. जी. मासाहेब, आज या गोतसभेत आम्ही निवाडा करणार आहोत. मुजरा राजे. फिर्यादी कोण आहे? म्या, रामजी खोडे. आरोपी? म्या, बाबाजी भिकाजी गुजर. बोला, काय आरोप आहे यांच्यावर? पाणवठ्यावर पाणी भरायला गेलेल्या माझ्या पुरीला या हरामखोरानं पळवली, बाटवली, तिला जीव दिला माझ्या पुरीनं. कोणी साक्षीदार? पाणवठ्यावर सारं गाव गोळा झालं होतं. बोला पाटील, हे खरं आहे? गावचा पाटील आहे म्या, आता तसाच नावाचा सुद्धा. तुमच्यासारखा नुसता नावाचा राजा नाही मी. समद्या रांजे गावाला माझी बाटीक समजतो म्या. खामोश. पाहिलत मासाहेब, रावण कितीही दुष्ट असला तरी तो नीतिमान होता. पराधीन परधर्मीय होऊन त्या सैतानांबरोबर राहण्यापेक्षा महाराणी पद्मिनीनं हजारो राजपूत स्त्रियांसोबत जळत्या चितेत उडी घेऊन जोहार केला. तसाच या मुलीनेही. मासाहेब,
आम्हास हे सहन होत नाही. यांचा न्याय झाला. येसाजी, यांचे कोपरापासून दोन्ही हात आणि गुडघ्यापासून दोन्ही पाय तोडून यांना गाढवावरून रांझेगावला रवाना करा. राजे, तारुण्य आणि सौंदर्य हा यांना शाप आहे का? या महाराष्ट्राला द्रौपदी सारखंच आप्तस्वकीयांनीच विटंबिले. राजे, राजे, आज आम्ही तुमच्या रूपाने रामकृष्ण पाहिले. राजे, राजे, या इथं रावण कंसाबरोबरच दुर्योधन दुःशासनांच्या रांगाच्या रांगा लागल्या आहेत. राजे, तुम्ही क्षत्रिय आहात. या पाप्यांचा नाश करण्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे. राजे, राजे, तुम्ही हिंदवी स्वराज्य निर्माण करावे असे आमचे मनी फार आहे. आज्ञा मासाहेब, परंतु गनिमांची मोठी फौज, शिवाय दारुगोळा. राजे, राजे, रामाची फौज तर माकडांची होती, तरीही त्यानं रावणाला जिंकलंच. राजे, राजे, युद्ध निष्ठेनं लढली की ती जिंकता येतात. राजे, राजे, शक्ती कमी पडेल तेव्हा युक्ती वापरावी. आणि राजे, हा एवढा प्रचंड सह्याद्री महारुद्रासारखा पाठीशी असल्यावर तुम्हाला चिंता कसली? राजे, या गनिमांशी गनिमी काव्यानंच लढायला हवं. राजे, पैठणीच्या कापडावर आणि वेरूळच्या दगडांवर नक्षीकाम करणाऱ्या या मराठ्यांच्या मदतीने हे कार्य तुम्हीच पुढे होऊन करावं. मासाहेब, दादोजी, मग उशीर कशाला? आपले आई भवानीचे आशीर्वाद असल्यावर आम्हास चिंता ती कसली? आम्ही लवकरच रोहिडेश्वरी महादेवाचा कौल घेऊन येतो. आज्ञा असावी. यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. राजाने काय बेत मांडलाय? अरे मार्ग काय कळत नाही. अरे अरे, राजा आले, राजे आले. मुजरा राजे. चला गड्यांनो, रोहिडेश्वरी जाऊ. नरसजी, ही जहागिरी कोणाची? राजे, शहाजी राजानेच ही जहागिरी आपणास दिली. आणि हे आकाशाला तोरण बांधणारे गड कोणाचे? आदिलशहाचे. हे कसे? राजे, जहागिरी म्हणजे मालकी नव्हे, नुसता वसुलीचा हक्क तुम्हाला. सत्ता मातुरा आदिलशहाचीच बघा. सुलतानाच्या जहागिरी वतनांवर आम्ही संतुष्ट राहावे का? दुसऱ्यांच्या ओंजळीनच पाणी प्यावं का? या परकीय राजवटीत आपलीच माणसं नाहक मरतायत. मुलखाची धुळदाण झालीय. इतकं सोसूनही आपल्या पदरी काय? गुलामगिरी, फक्त गुलामगिरी. राज, बोला राज, बोला. तुमच्या मनात काय हाय ते सांगा. तुम्ही सांगाल ते करायला जो 12 मावळ एका पायावर तयार आहे. होय होय, आम्ही आमचं प्राण सुद्धा देऊ. तो किडा पाहिलात? केवढा मोठा आहे, जिवंत आहे. सुटण्यासाठी कधीचा धडपडतोय, पण या गोळा झालेल्या असंख्य मुंग्यांपुढे त्याचं काहीच चालत नाही. पाहिलं? वय राज, वय, तुम्हीच आमचं राज. तुम्ही आणि यो 12 मावळखोर एक झाल्यावर यासल्या वळवळणारं किड जागीच चिडून टाकू. काय रे गड्यानो? वय वय. शाबास गड्यानो, आता आपलं ध्येय ठरलं. चला चला, रायरेश्वराला साक्षी ठेवून प्रतिज्ञा करूया. स्वराज्य स्थापण्यासाठी आम्ही आमचं सर्वस्व वाहणार. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. श्रींचं मनोरथ पूर्ण करूया. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.